रोल सर रेडी सर रोलिंग सर आषाढी एकादशी आहे आणि एसटी महामंडळाने पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी विशेष सेवा जी आहे ती नियोजित केलेली आहे। किती एसटीच्या फेऱ्या असतील आणि वारकऱ्यांसाठी कसं नियोजन असेल परत रिटर्न येईल? यावर्षी एसटी महामंडळानं वारकऱ्यांसाठी विशेष एसटी गाड्या सोडलेल्या आहेत। प्रामुख्यानं दरवर्षी आम्ही अंदाजे 5000 गाड्या सोडतो, परंतु यावर्षी 200 गाड्या वाढवलेल्या आहेत। 5200 गाड्या ही राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून म्हणजे मुंबईतून असू द्या, ठाणे असू द्या किंवा नाशिक, नागपूर, म्हणजे प्रत्येक शहरातून आम्ही जास्तीत जास्त गाड्या कशा पंढरपूरला पोहोचतील, अमरावती शहरातनं सर्वात जास्त गाड्या आम्ही पाठवलेल्या आहेत। राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला जे जाणारे आहेत त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं 5200 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। त्या गाड्या व्यवस्थित वेळेवर पोहोचतील आणि प्रामुख्याने आम्ही आव्हान आपल्या माध्यमातून हे सुद्धा करणार आहोत की एसटीने गेल्यानंतर त्याच प्रवाशांनी एसटीने परत सुद्धा येणं गरजेचं आहे, कारण आमचं 3 डेपोमध्ये आम्ही सुविधा केलेल्या आहे। आमचे कंडक्टर ड्रायव्हर आहेत ते त्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे, खाण्यापिण्याची सोय केलेली आहे। त्यामुळे जाताना सुद्धा वारकऱ्यांना जर 7 तारखेला परत जायचं असेल किंवा 6 तारखेला रात्री परत जायचं असेल तर एसटी महामंडळाच्या गाड्या आपल्यासाठी सेवेमध्ये आम्ही 5200 गाड्या ठेवलेल्या आहेत। एसटीचे जे वाहक आहेत, चालक आहेत, त्यांच्यासाठी देखील तुम्ही स्वतंत्र ही वस्तुस्थिती आहे। वारकऱ्यांच्यासाठी राज्यातील अनेक दानशूर लोक तसेच आमचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ 3 ते 4 लोकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे। एसटी महामंडळाचे कर्मचारी जे ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या 3ही डेपोमध्ये मी स्वतः माझ्या स्वखर्चानं जवळजवळ 15 ते 20 हजार आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 3 दिवस जेवणाची व्यवस्था, दोन्ही वेळेस त्याचबरोबर नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे की आपण जर वारकऱ्यांना सेवा देत असू तर आपल्याला सुद्धा पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कुणीतरी जेवणा खाण्याची व्यवस्था करतो, म्हणून त्यामुळे आमचेही कर्मचारी खुश आहेत। सर, बाईक ॲप संदर्भात कुठल्याही बाईक ॲपला अद्याप परवानगी नाहीये, तुम्ही अधिकाऱ्यांना त्या संदर्भात माहिती विचारली होती, कुठलीही परवानगी नाही? बघा, परवाच्या दिवशी एका आमदाराच्या माध्यमातून एक विधानसभेमध्ये लक्षवेधी येणार होती, त्यावर सही करण्यासाठी जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हाच मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की बाबा अद्यापपर्यंत आपण परवानगी नसताना सुद्धा दिलेली नसताना सुद्धा आणि ती आमची जी नियमावली आहे ती निश्चित झालेली नसताना सुद्धा काही ओला, उबर, रॅपिडोसारख्या बाईक या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आपण तो ॲप ताबडतोब बंद केलेला आहे। मी फक्त एक माझ्या PAला सांगितलं की बाबा कुठला ॲप बंद झालेला आहे की बघा, पण त्यापैकी ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप चालू होते। आम्ही रॅपिडोच्या एक बाईक टॅक्सी बोलवली, त्याने 195 रुपये भाडं मागितलं, परंतु शेवटी राज्य शासनाची मंजुरी नसताना आम्हाला तर मंजुरी द्यायचीच आहे, परंतु शेवटी नियमावली मंजूर करूनच त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत। तोपर्यंत थांबणं गरजेचं होतं। ताबडतोब गैरमार्गानं किंवा गैरप्रकार खपून घेतले जाणार नाही परिवहन मंत्री म्हणून। त्यामुळे रॅपिडोची जी बाईक टॅक्सी आम्ही पकडली होती त्या माध्यमातून आम्ही त्याच दिवशी ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या 3ही कंपन्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सायबर क्राईमला सुद्धा त्याची तक्रार करून ॲप कसा लवकरात लवकर बंद होईल याची सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना कालच केलेल्या पण यावर अंबादास दानवे 100% खोटी माहिती जे अधिकारी ज्यांनी दिली त्यांना मी खुलासा द्यायला सांगितला, सोमवारपर्यंत त्याचा खुलासा येतील, कारण शेवटी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती मंत्री हे सभागृहामध्ये देत असतात आणि सभागृहामध्ये आम्ही दिलेली माहिती ही खरी मानली जाते। जर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची खोटी माहिती दिली तर मंत्री खोटं बोलतात असं होईल, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा असा सुद्धा मी सूचना केलेली आहे। अंबादास दानवे असं बोलतायत की रॅपिडोची स्पॉन्सरशिप चालते पण मग त्यावर नाही, बघा, रॅपिडो असू द्या, ओला असू द्या किंवा उबेर असू द्या, स्पॉन्सरशिप दिली म्हणून काय कुठल्या गोविंदा किंवा गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव अशा मंडळांना जर त्यांनी स्पॉन्सरशिप दिली म्हणजे काय राज्य परिवहन मंत्री किंवा आमचं महामंडळ किंवा आमचं डिपार्टमेंट त्यांनी विकत घेतलेलं आहे का? असं मुळीच नाही। या काय एकाला स्पॉन्सरशिप दिली किंवा दुसऱ्याला स्पॉन्सरशिप दिली म्हणून बेकायदेशीररित्या त्यांनी कुठली कामं करावी बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही। ह्यानंतर जर अशा बेकायदेशीर कृत्य ओला असू द्या, रॅपिड असू द्या किंवा उबर करत असेल तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। काल आम्ही FIR दाखल केलं, भविष्यामध्ये अजून कठोर आम्ही निर्णय घेऊ। आम्हाला ह्या
ज्या सेवा आहे राज्यातील जनतेसाठी चालू करायची आहे, परंतु सेवा चालू करत असताना नियमावलीच्या आधारेच त्यांना ती करावी लागेल. आमची जर नियमावली तुम्हाला मंजूर नसेल तर तुम्ही ती सेवा घेतली नाही किंवा त्यामध्ये सहभागी झाला नाही तरी चालेल, परंतु कारवाई मात्र ही होणार. अनिल परबांनी काल एसटी महामंडळासंदर्भात अनेक आक्षेप जे आहेत ते येताना पाहायला मिळाले. कुठेतरी व्यवस्थापकीय संचालक कुसेकर यांच्यावर देखील ते आरोप करताना दिसतात. बघा, विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून आरोप हे सभागृहामध्ये होतच राहतात. शेवटी महामंडळ चालवत असताना मला सुद्धा माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन पुढे गाडा हाकायचा आहे. 10,000 कोटीपेक्षा जास्त तूट असलेल्या महामंडळाला जर पुढे न्यायचं असेल, सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जावं लागेल. परंतु ही मात्र वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कुणी जर अधिकारी चुकीच्या पद्धतीनं करत असेल, गैरप्रकार करत असेल, भ्रष्टाचाराला वाव देत असेल तर अधिकाऱ्याला सुद्धा मी बख्श देणार नाही, अशी भूमिका काल मी सभागृहामध्ये मांडलेली आहे. आणि अनिल परब यांनी सुद्धा माझी स्तुती करत असताना किंवा कौतुक करत असताना माझ्या उत्तरावर समाधान झालं असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण आरोग्य पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था पूर्णतः सगळ्या वारकऱ्यांची करण्याची जबाबदारी ही आहे. शिंदे साहेबांनी स्वतःवर घेतलेले. आरोग्यमंत्री आमच्या जातीने त्या ठिकाणी आहेत आणि लक्ष देतात. देखिए मैं हिंदू हूँ, इसका मुझे सार्थ अभिमान है. मैं मराठी हूँ, इसका मुझे बहुत ही अभिमान है. मगर ये मुंबई शहरों जैसे MMR क्षेत्र जैसे शहर इलाकों में या शहरों में अगर कभी हिंदुत्ववादी भूमिका लेके गलत तरीके से लोग अपनी राजनीतिक जो भूमिका है वो निभाते रहेंगे, या कोई लोग मराठी अमराठी वाद निर्माण करके महानगर पालिका के इलेक्शन के दौरान अगर ये भूमिका अपनी डिक्लेयर करते रहेंगे तो वो गलत है. देखिए, 20 साल से वही मीरा भाईंदर से मैं लोक प्रतिनिधि के तौर पे चुन के आया हूँ. मेरे मीरा भाईंदर शहर में 70% जो लोग हैं ये हिंदी भाषिक है. फिर भी प्रताप सरनाईक नाम का एक मराठी विधायक, उस पर 1 बार 2 बार 3 बार नहीं बल्कि चौथे बार, वो भी 1,08,000 वोटों से ज़्यादा मतों से अगर जीत के आता है तो हिंदी भाषी का भी प्रेम मराठी भाषिकों के ऊपर रहता है. मुझे अभिमान है मैं मराठी हूँ. मैं मेरे दोस्तों को, मेरे कार्यकर्ताओं को कहता हूँ कि आप हिंदी में नहीं बल्कि मराठी में बात कीजिए, क्योंकि आप कहते हो मराठी हमारी माँ है और उत्तर प्रदेश हमारी मौसी है, गुजरात हमारी मौसी है. तो इस माँ के प्रति प्यार व्यक्त करने के लिए मराठी में आपको सीखना पड़ेगा, मराठी आपको आत्मसात करना पड़ेगा और मराठी में आपको बातें करना पड़ेगा. वो हमारे साथ मराठी में बात करते. तो ये ऐसा नहीं है. कोई अगर सोचता था हिंदी भाषिक तो प्रताप सरनाईक को पहले 4 बार जिता के ही नहीं देते थे क्योंकि मराठी भाषिक विधायक है, क्यों हम वोट दें. ऐसे नहीं होता है. देखिए, शहर का वातावरण जो है बहुत ही अच्छा है, निर्मल है. पिछले कई महीने पहले मुसलमान और हिंदुओं का कैसे वाद विवाद हो, इसकी तरफ कुछ लोगों ने ध्यान दिया. आज मराठी अमराठी को लेके शहर का वातावरण विचलित करने का काम कुछ लोग अगर करें, ये गुंडागर्दी प्रताप सरनाईक सहन नहीं करेगा. जो लोग उधर गए थे, 7-7 लोग अगर एक व्यापारी को मारते हैं, वो मराठी का मुद्दा नहीं है. मराठी का मुद्दा तो उन्होंने दूसरा किया है, मगर वो कुछ खंडी वसूल करने गए थे क्या, आर्थिक उसमें लाभ होने की उनको शंका व्यक्त कर दी है वो व्यापारियों ने. वो भी देखना चाहिए, पुलिस ने कार्रवाई करनी चाहिए. और अगर ऐसा गुंडागर्दी करके कोई अगर शहर का वातावरण खिलाफ अच्छा बेकार करता रहेगा तो प्रताप सरनाईक व्यापारियों के साथ कायम रहेगा. सर, रैपिडो के बारे में बात दे. ये बिल्कुल सही नहीं है. देखिए, पिछले 35 सालों से मैं अलग अलग, देखिए, ठाणे कॉरपोरेशन में नगर सेवक के रूप में 15 साल काम किया, 20 साल में विधायक के तौर पे काम कर रहे हैं. हम हर भाषा को लेकर इस महाराष्ट्र में आगे बढ़ते हैं. मराठी भाषा का हमें अभिमान है. आपको शायद जानकारी नहीं होगी मगर संयुक्त महाराष्ट्र का जो लड़ा हो गया था, उस लड़े में मेरे पिताजी भी शामिल थे. जो दैनिक मराठा न्यूज़पेपर था आचार्य अत्रे का, उस आचार्य अत्रे जी के पेपर में मेरे पिताजी काम किया करते थे उपसंपादक के तौर पे. तो ऐसे घराने से मैं हूँ. और इस तरह से अगर कोई लोक प्रतिनिधि अलग अलग भाषा विवाद करता रहेगा तो गलत है. चाहे हिंदू मुस्लिम हो, चाहे मराठी अमराठी वाद हो, वो निर्माण होना नहीं चाहिए, वो करना नहीं चाहिए. इलेक्शन के दौरान ऐसे मुद्दे तो उठते ही रहते हैं, मगर शहर का वातावरण जो भी खराब करता रहेगा उसके खिलाफ प्रताप सरनाईक रास्ते पे उतरेगा. सर, हिंदी में रैपिडो के बारे में बात दीजिए. 2 दिन पहले हमने जब लक्ष्यवेदी हमारी आई थी एक विधायक की, तो उस दौरान बातें की. रैपिडो हो, ओला हो या उबेर हो, ये जो संस्था को काम दिया गया है
हम ई बाइक की पॉलिसी लेके आ रहे हैं और इस पॉलिसी के माध्यम से हम अलग अलग संस्था को आह्वान करें कि आप उसमें शामिल हो जाओ, मगर हमारी जो नियमावली है वो निश्चित होकर उनके साथ एग्रीमेंट किए बगैर अगर कोई इनलीगल तरीके से, गैर कानूनी तरीके से अगर रैपिडो जैसी संस्था, ओला जैसी संस्था या उबेर जैसी संस्था अगर बाइक चलाती रहेगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। मुझे हमारे अधिकारियों ने कहा था कि हमने उनका जो ऐप है वो बंद कर दिया, मगर ऐप खुला था। मैंने खुद मेरे पीए के माध्यम से रैपिडो बाइक मंगाई थी, 195 रुपये उसका भाड़ा उसने आके हमसे मांगा। तो ये गलत है। इस तरीके से अगर झूठी न्यूज़ अगर देते रहेंगे, झूठी जानकारी अगर हमारे अधिकारी देते रहेंगे, वो भी गलत है। मैंने अधिकारियों को उसके बारे में खुलासा मांगा है। अगर ओला हो, उबेर हो या रैपिडो हो, सबके ऊपर कानूनी कार्रवाई हमने करने को आदेश दे दिया है। कल एफआईआर भी दाखिल हो गया और भविष्य में और भी अगर इस तरीके से वो गलत काम करेंगे तो उनके ऊपर कार्रवाई कठोर होगी। ऑपरेशन सिंदूर के बाद ऑपरेशन सिंदूर